ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. बुद्धिप्रधान योग साधन भाग 1. ओव्या आहेत 375 ते 379 आणि गीतेचे श्लोक आहेत 24 आणि 25. भगवंतांनी पातंजला योग मार्गाने कोणती प्राप्ती होते त्याचे वर्णन मागील श्लोकामध्ये केले. आता 24 ते 28 या 5 श्लोकात बुद्धिप्रधान योग साधन सांगणार आहेत. श्लोक 24. संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निःशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूनी मनाने नियमन करून. श्लोक 25. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचापासून उपरम करावा. मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. पण बाबा अर्जुना, एक प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्रशोक दाखवावा, म्हणजे संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषय वासना ती नाहीशी करावी. हा विषयाते निमालिय ऐके इंद्रिये नेमाची या धारणी देखे तरी हिये घालून मुके जीवित वासी. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिये नियमाच्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदी. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. बुद्धी धैर्य होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि काय के. याही एक तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर आणि ते जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक. श्लोक 10 ते 23 पर्यंत आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी बाह्य साधनांनी मनस संयमन व चित्तैकाग्र्य कसे साधायचे त्याची चर्चा भगवंतांनी केली. इथपर्यंतचा भाग हा साधारणपणे पतंजली प्रणीत अष्टांग योगाशी सुसंगत होता. परंतु आत्मज्ञान होण्यासाठी लागणारी ही चित्ताची एकाग्रता पातंजल योगानेच उत्पन्न होते असे नाही, तर चित्तशुद्धीचा हा परिणाम ज्ञान व भक्ती यांनीही घडून येतो व तोच मार्ग प्रशस्त व सुलभ समजण्यात येतो. म्हणून आता 24 ते 28 या 5 श्लोकामध्ये बुद्धिप्रधान योग साधन वर्णन केलेलं आहे. या बुद्धी विशिष्ट योग मार्गात आसन, प्राणायाम वगैरेची आवश्यकता सांगितलेली नाही. मनानेच सर्व वासनांचा त्याग करून इंद्रिय निग्रह करावा व दृढतेने बुद्धीला बाह्य विषयांपासून परावृत्त करावे व मन आत्मचिंतनाकडे लावावे असं सांगितलेलं आहे. भगवंत योगप्राप्तीचा उपाय सांगताना अर्जुनाला म्हणतात की या बुद्धी विशिष्ट योगप्राप्तीसाठी संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या कामनांचा साधकानं त्याग केला पाहिजे. त्यामुळे इंद्रियांचे सर्व बाजूनी नियमन होते. संकल्प विकल्प करणे हा मनाचा धर्म आहे. नाना संकल्प करायचे व ते पूर्ण करून घेण्यासाठी इंद्रिये व शरीर यांना कामाला लावायचे हे मनाचे काम. आणि कामना ह्या उपभोगाने शमत नाहीतच, तर त्या वाढतच जातात आणि मनाला चंचल बनवतात आणि मन शांत झाल्याशिवाय ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त होत नाही. त्यासाठी मनाचे संकल्प विकल्प करणे थांबले पाहिजे. ते थांबले की आपोआपच इंद्रिय ताब्यात येतात. मग धैर्याने हळूहळू प्रपंचाचा उपशम करावा आणि मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करावे. या 24 व 25 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी कामना त्याग, इंद्रियांचे नियमन आणि मन आत्म्याकडे लावणे हे 3 उपाय सांगितलेले आहेत.
ज्ञानेश्वर या श्लोकावर टीका करताना बुद्धी विशिष्ट योगाचा सोपेपणा स्पष्ट करतात. तो कसा सोपा आहे हे सांगताना त्यांनी श्लोकातील संकल्प प्रभवान कामान या गीतेच्या श्लोकावर एक रूपक रचलेलं आहे. संकल्प निर्माण झाला की मग काम निर्माण होतो. म्हणून संकल्प हा बाप तर काम हा त्याचा पुत्र आहे. ज्ञानदेव सांगतात की हा योग सोपा कसा होईल तर पुत्र शोकू संकल्प दाखविजे. संकल्पाला पुत्रशोक दाखवावा म्हणजे काम म्हणजेच इच्छा नाहीशी करावी. विषय वासना मेल्या असे जर संकल्पाच्या कानावर गेलं तर हा संकल्प ऊर फुटून प्राणास मुकेल. इंद्रियांचे नियमन आपोआपच होईल. अशा प्रकारचे विषय वैराग्य जर मनात उद्भवेल तर संकल्पाची येरझार संपेल व धैर्याच्या महालात बुद्धी सुखाने वास करेल. बुद्धीला जर धैर्याचा आश्रय मिळेल तर ती मनाला अनुभवाच्या मार्गाने नेईल आणि आत्मसाधनात प्रतिष्ठित करेल. तेव्हा संकल्पांचा त्याग, इंद्रियांचे नियमन आणि मन आत्म्याकडे लावणे हे बुद्धी विशिष्ट योगमार्ग साध्य होण्यासाठी प्रमुख 3 उपाय भगवंतांनी सांगितलेले आहेत. ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेच आहेत. पुढे भगवंत आणखी एक उपाय सांगणार आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की पुढे भगवंतांनी आणखी एक सोपा उपाय सांगितलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.